कसं आहे ना, नीलमला आधी पटवायचं, मग फिरवायचं, आणि नंतर आपल्या जसा पगार पाणी आहे ते बघून संसार करायचा. सर मला विचारायचं आहे, अंगठीतला जो खडा असतो तो खरा किंवा खोटा कसा ओळखायचा? हे बघ, कसं आहे ना, ओरिजिनल असेल तर खरा आणि डुप्लिकेट असेल तर खोटा. माझ्या हातात पैसे टिकत नाहीत. मग खिशात ठेव ना. सर खिशात पण पैसे टिकत नाहीत सर. मग मला दे. नाही नको सर, मी प्रयत्न करतो खिशात टिकवण्याचा. सर लग्नासाठी असं म्हणतात की नाडी एक असू नये जोडप्याची. तर सर माझी आणि माझ्या बायकोची नाडी एक आहे, मी काय करू? मग कोणीतरी एकाने बेल्ट वापरा. तुम्ही इतके सुंदर गाता, इतके सुंदर नृत्य करता, दिग्दर्शक तर तुम्ही आहातच. मग या सगळ्याची सुरुवात कशी झाली सर? या क्षेत्रात कसे आलात तुम्ही? क्षेत्रात आवड लहानपणापासून होती. खरं म्हणजे प्रत्येक कलाकार हा कुठेतरी असं काय व्यावसायिक रंगभूमीचं ध्येय ठेवून सुरुवात होत नाही त्याची. त्याला जे वातावरण मिळतं, आमच्या गावाकडचं जे वातावरण आहे, जत्रांमधलं, तमाशांमधलं, आणि खास करून मला असं वाटतं की आमच्या घरामध्ये ललित नावाचा जो प्रकार आहे त्याचं 3 पिढ्यांपासून आमच्या घरामध्ये त्याचं हे आहे. म्हणजे लहानपणी आमच्या गावी आमच्या अंगणातच ललिताच्या तालमी व्हायच्या दसऱ्याच्या या वेळेला. असं म्हणजे भालदार यायचे, चोपदार यायचे. म्हणजे जसं आता आपण मराठी म्हणात जो बुरगुंडा बघतो ते आमचे काका करायचे. आणि माझे आजोबा त्या ललिताचं सूत्रधार, म्हणजे त्यात एक पाटील जे पात्र असतं, त्याच्यानंतर पुढच्या पिढीत माझे चुलते ते पात्र करायला लागले. आणि मला असं वाटतं आता मराठी बाणासुद्धा एक ललितच आहे की ज्याच्यामध्ये ललितामध्ये एक विशेष म्हणजे भजन, भारूड, तमाशा, नकला, सगळ्या बाजूचे त्याच्यामध्ये सटायर ज्याला आपण म्हणतो, स्लॅपस्टिक कॉमेडी, सगळं जे काय थिएटरचे जेवढे प्रकार आहेत तेवढे सगळे ललितामध्ये एकेका एपिसोडमध्ये भरलेले असायचे. ते ललित रात्रभर चालायचं. त्याच्यानंतर मी आलो ते रंगारी बदक चाळ या, म्हणजे मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की 18 पगड जातीच्या मराठी लोकांच्या वस्तीमध्ये 16 चाळी होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक चाळीत 60 खोल्या, म्हणजे 1696, म्हणजे साधारण 1000 खोल्या. आणि प्रत्येक खोलीची लोकसंख्या साधारण 10. 10,000 लोकसंख्येच्या वस्तीमध्ये विदर्भापासून, मराठवाड्यापासून, कोकणापासून, तलकोकणचा वेगळा, काय म्हणता आमच्या नालाला काय पाणी येईल ते वेगळे, ते मालवणी वेगळे, घाटी वेगळे, घाटावरचे सुद्धा काय हो भाऊ ते नाशिकचे वेगळे, अहो शिस्तीत जाऊ द्या हो, ते कोल्हापूरचे वेगळे. हे सगळं लहानपणापासून केल्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव जे तिथे जे ह्या कामगार भागामध्ये फार चांगलं प्रबोधन होत होतं. आम्हाला संस्कार जे आहेत ते प्रत्येक चाळीतल्या प्रत्येक माणसाकडून ते संस्कार मिळत गेले. तिथे भजनं होती, भारुडं होती, तिथे चक्री भजन, कोकणी. हा जो प्रकार आहे हा थोडासा कोकणातल्या भजनाचा आहे. त्याच्यानंतर मग हा घाटावरचा प्रकार आहे. म्हणजे भारुडाचा प्रकार तिथे त्याच्यामध्ये मी कृष्णाचं पाठ करायचो पहिल्यांदा. मला काय अट्रॅक्शन माहिती आहे, ते चक्र फिरवायला मिळायचं. की ते चक्र फिरतं याच्यामध्ये मला असं वाटायचं मी प्रचंड काहीतरी मोठं करतोय. त्याचं मी म्हणून कृष्णाची भूमिका करायचो. अनेक तिथे पॉलिटिकल पार्ट्या जे होत्या, म्हणजे पर्टिक्युलरली कम्युनिस्टांच्या पार्ट्या होत्या. तिथे वेगवेगळी म्हणजे गाणी ऐकत.
ती रंगारी बदक चाळीमध्ये मला आचार्य यात्रेंची भाषणं ऐकायला मिळाली, यशवंतराव चव्हाणांची भाषणं ऐकायला मिळाली. त्याचबरोबर शाहीर अमर शेख हुशार काय सुंदर रे. असं असं ते अजून आठवत आहे सगळं. बालकराम मुरळीकर म्हणून पार्टी होती, अतिशय छान अप्रतिम असे कोळी नृत्य ते करायचे. समुद्रकिनारा जिथे जिथे लाभलेला आहे तिथे तिथे पाणी जरी खारं असलं तरी नारळाचं त्या नारळामध्ये जी गोडी आहे ती त्या समुद्रकिनाऱ्याच्या लोकांमध्ये उतरली आहे, खास करून कोळी लोकांमध्ये उतरली आहे. पहा कशी ती. क्या बात है. आता मी वळणार आहे पाध्ये सरांकडे. सर मगाशी थोडक्यात तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही इंजिनियर होतात आणि त्यानंतर या क्षेत्रात आला. इंजिनियर मी नंतर झालात. माझे वडील प्रोफेसर वाय.के. पाध्ये यांनी ही शब्दभ्रमाची कला भारतात 1919 किंवा 20च्या दरम्यान पहिल्यांदी केली. वा. ते बोलक्या बाहुल्यांचे जनक असं लोक म्हणतात. तर बाहुल्यांची कला अर्धवटराव आवडाबाई ही आमच्या घरातच होती. आणि काय माहिती आहे का, जशी माझी भावंड होती, मला 2 भाऊ 2 बहिणी होत्या, तशीच मला ही अर्धवटराव आवडाबाई वाटायची. हो, लहानपणी मला कळायचंच नाही की ती माणसं आहेत का बाहुल्या आहेत म्हणून.